ठरेल आणि त्याच्यानंतर आपण आणखीन थोडे स्टेबल झाल्यानंतर खरंच या ग्रुपचं काहीतरी कंटिन्यू एक मोठी शिफ्ट कुठेतरी व्हायला पाहिजे. 2 प्रकारचे बेनिफिट असतात. आत्ताचं ही जी मैत्री 88 या वर्षी झालं याचा सगळ्यात मोठा बेनिफिट माझ्या मते माझ्या स्वतःसाठी किंवा आपल्यासाठी आहे. कारण मी रिचार्ज झालोय. पुढचे 6 महिने मी माझ्या कंपनीत कोणी भेटतील त्यांना मी सांगणार आहे की मी गेलो आणि मी काय केलं. माझे नातेवाईक भेटतील त्यांना मी सांगणार आहे. जेव्हा जेव्हा मी सांगणार आहे तेव्हा मी रिचार्ज झालोय या सगळ्यातनं कुठेतरी. तर फायदा म्हणजे स्वार्थ माझाच आहे. आता थोडासा यातला दुसरा बेनिफिट आपल्यापेक्षा स्वार्थापेक्षा परमार्थ किंवा दुसऱ्या कोणाला तरी गेला पाहिजे. त्या दृष्टीने काहीतरी करायला पाहिजे. नॉट नेसेसरी आपलीच शाळा आपण सगळे मिळून जॉईंटली कुठलं तरी फील्ड डिसाईड करू शकतो. कुठल्या मुलांना शिकण्यासाठी दत्तक घ्यायचा का, आदिवासी आश्रमशाळा असतील काय असेल, फोरम नंतरही आपल्याला डिस्कस करता येतील. त्याच्यावर ट्रस्ट स्थापन करावा का नाही करावा, किती पैसे द्यावेत, मॅन्डेटरी करावेत किंवा व्हॉलेंटरी करावेत, हे सगळ्याचा भरपूर सखोल विचार करणं नक्कीच गरजेचं आहे. मला असं वाटतं अजून एक 4-5 वर्ष आपण स्वतःपुढे एकच मापदंड ठेवावा की आपण एकमेकाशी किती कॉन्टॅक्टमध्ये राहतो आणि त्याचं एक काहीतरी समरी ठेवावी. माझ्या मते त्याचे जर रिझल्ट जर खूप पॉझिटिव्ह आले तर संयोजन समितीला 4-5 वर्षांनी नक्कीच आणखीन गरुड भरारी घ्यायला उत्साह येईल. परत त्याशीच एक कमिटी किंवा हीच कमिटी कंटिन्यू करून परत असं काहीतरी करतील आणि तेव्हा कदाचित आपण आणखीन सगळ्या अर्थाने एस्टॅब्लिश झालेलं असल्यामुळे जास्त चांगलं काहीतरी करू शकू. दुसरा हेतू बोलून दाखवला होता. बरेच जण जे नगरमधले आहेत, कोणाचा केटरिंगचा व्यवसाय आहे, कोणी गिफ्ट बॉक्स करतो, काय काय करतो. मला असं वाटतं की या सगळ्या